झालेली आहे। अनुग्रह तुम्हाला सांभाळता येतोय का, वागवता येतोय का, जनमानसात त्या पद्धतीने आचरण होतंय का, हे तुमचं तुम्ही नक्की ध्यानात घ्या। महाभगवती योगनिद्रा अवस्थेत गेली, पार्वती माता योगनिद्रा अवस्थेत गेली, सुषुप्ती अवस्थेत गेली आणि नंतर तिथं मच्छिंद्रनाथांनी हुंकार दिला आणि तिथं बोध झाला। तो जो भोग आहे तो बोध तुमच्या आमच्या वागवता आला पाहिजे। ओम तोची गुरु, मी सद्गुरु आज्ञा घेऊन आज मोकळे मोकळे बोलणार आहे। ओम तोची गुरु सोहम तोची जीव लागो दोघांचा राघव, याच्याबद्दल जो ज्ञान सांगेल त्याचं अरे ओम सोहम ओम सोहम। आमचे सद्गुरु जेव्हा म्हणायचे ओम सोहम घेऊन तरी नक्की काय करताय, सोने जसं आपण ज्ञानात्मक बोलू, प्रवचनात्मक कथात्मक बोलण्यापेक्षा ज्ञानात्मक बोलायचा प्रयत्न करू। तुमची सगळ्यांची परवानगी आहे मला, आणि तुम्हाला सामील करायचे। तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्कीच आध्यात्मिक प्रश्न विचारा। अध्यात्म कोणाला म्हणायचं, अदेहाय आत्म, देहाच्या व्यतिरिक्त जो आत्मा आहे अदेहाय आत्म, त्याचा अभ्यास म्हणजे अध्यात्म। आणि साधी सोपी तुमच्या आमच्या लोकांना करण्यासारखी व्याख्या म्हणजे कुणाच्या अध्यात्मात नसणं म्हणजे अध्यात्म। आपल्याला अध्यात्म जगायचं, आपली हिंदू परंपरा सनातन धर्म तोच सांगतोय। आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्रचा मुख्य शिष्य मच्छिंद्र गणी प्रसाद निवृत्ती दातार म्हणजे जनमानसात तुमच्या आमच्यापर्यंत ज्ञान येण्याकरता ही परंपरा चालू झाली, वारकरी संप्रदाय चालू झाला। तुमच्या आम्हाला हे जे ज्ञान गुप्त होतं ते खुल्लं करून दिलं, माऊलींनी खुलं करून दिलं।